नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे मराठी YouTube चॅनलवर. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे आज, की फोनपेमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोत, की बँक कशी अकाउंट कसं जोडलं जातं. तर आता ह्याच्यातून मी शिकवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, की बँक अकाउंट कसे डिलीट करायचे. सर्व काही म्हणजे ए टू झेड माहिती देणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचंय, फोनपे ॲप इथं ओपन करून घ्यायचंय. आता काय होतं मित्रांनो, आपण फोनपेमध्ये खूप साऱ्या बँक जोडतो. तर आपल्याला इच्छा असते, की आता बँक एक अकाउंट डिलीट करायचं. समजा त्याच्यापैकी 4-5 जोडले असतील किंवा 2-3 असल्या तर त्यापैकी एक डिलीट करायचे आपल्याला. डिलीट करण्यासाठी काय करणार, असं ॲप ओपन झाल्यानंतर वरच्या साईडला डाव्या साईडला एक अकाउंटचा लोगो येतोय बघा. ह्याच्यावर क्लिक करायचंय तुम्हाला. हे बघा ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं करा तुम्ही. असं इंटरफेस तुमचं पर्सनल माहिती इथं ओपन होईल सर्व काही. खूप सारे फीचर येत आहेत. तर इथं तुम्हाला बँक अकाउंटचा एक ऑप्शन भेटेल बघा खालच्या साईडला. हे पहा. ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचंय. ह्याच्यावर जसं तुम्ही क्लिक कराल, तर तुम्हाला आता इथं पूर्ण लिस्ट दिसेल बघा. तुम्ही जितक्या काही कोणच्या बँक जोडल्या ते दिसेल. तर ह्यापैकी तुम्हाला जी बँक तुम्हाला डिलीट करायची, ती त्याच्यावर क्लिक करायचंय, सिलेक्ट करायची त्याला. सिलेक्ट करतो. समजा मला खालच्या साईडचे एक डिलीट करायचं ह्याच्यावर मी क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर मग काय करणार तुम्ही? आता ह्याचा असं खालच्या साईडला स्क्रॉल डाउन करायचंय. समद्यात खाली जायचंय आणि ते एक ऑप्शन भेटतोय बघा आपल्याला. अ, लाल अक्षराचा अनलिंक बँक अकाउंटचा. ह्याच्यावर क्लिक करायचंय तुम्हाला आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता डबल एकदा अनलिंकवर क्लिक करायचंय तुम्हाला. तर जसं तुम्ही अनलिंक युअर अकाउंटवर क्लिक कराल, तर हे पाहू शकता तुमचं बँक अनलिंक झालेली आहे. फोनपेमधून इथून डिलीट झालेली आहे बँक मित्रांनो आणि फक्त माझी आता इथं एकच राहिली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या बँक अकाउंट डिलीट म्हणजे इथून अनलिंक करू शकता मित्रांनो. परत जोडायची इच्छा असेल तर जोडू बी शकता, काही प्रॉब्लेम नाही. ॲड न्यू बँक अकाउंटवर ऑप्शनवर क्लिक करून जोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या ॲपबद्दल पाहिजे तुम्हाला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.